हा. श्रोते हो, नमस्कार. मी अपाम देशपांडे, मराठी विज्ञान परिषदेचा कार्यवाह. आजचं हे 98वे पुष्प विज्ञान गंगा व्याख्यानमालेमध्ये आहे आणि 2016 साली ही व्याख्यानमाला आम्ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त सहकार्याने सुरू केली. त्यावेळेला ही भाषणं प्रत्यक्ष चव्हाण सेंटरमध्ये होत असत. कोविड काळानंतर आम्ही ही भाषणं ऑनलाईन घ्यायला सुरुवात केली आणि त्याचा फायदा असा झाला की आज जसे विजय जोशी हे ऑस्ट्रेलियातल्या सिडनीमधून बोलणार आहेत, तसे परदेशचे काही वक्ते आम्हाला ह्यामुळे उपलब्ध होऊ शकले. नाहीतर एरवी त्यांना या इथं येणं अवघड असतं आणि आम्हालाही त्यांना भाडं देणं अवघड असतं. तेव्हा 2016 पासून सुरू झालेल्या या व्याख्यानमालेमध्ये अनेक वैज्ञानिक, तंत्रज्ञ, डॉक्टर्स या लोकांनी भाषणे दिलेली आहेत. उदाहरणार्थ जयंतराव नारळीकरांनी भाषण दिले, अनिल काकोडकरांनी भाषण दिले, हवामान तज्ज्ञ रंजन केळकर त्यांनी भाषण दिलेलं आहे, प्लास्टिक सर्जन रवींद्र थत्ते त्यांनी भाषण दिलेलं आहे. अशा अनेक लोकांनी भाषणे दिलेली आहेत आणि आजचं हे 98वे भाषण डॉक्टर विजय जोशी देणार आहेत. डॉक्टर विजय जोशी हे ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया ह्या सन्मानाचे आहेत. मुळातले ते ठाण्याचे रहिवासी. त्यांनी व्हीजेटीआय मधून स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि 1991 मध्ये ते ऑस्ट्रेलियात गेले. तेथील वॉलॉंगॉंग विद्यापीठातून त्यांनी PhD केली. ऑस्ट्रेलियातील एका स्टील उद्योगात सुरुवातीला सेल्स आणि टेक्निकल मॅनेजर म्हणून काम केले. नंतर त्यांनी स्वतःचे सल्ला केंद्र सुरू करून ऑस्ट्रेलिया, भारत, जपान, अमेरिका, कॅनडा, न्यूझीलंड येथे रस्ता बांधणीची अनेक कामे केली. आपल्याकडे टिकाऊ रस्ते स्वप्नवत वाटतात, पण त्यांनी ऑस्ट्रेलियात बांधलेले रस्ते टिकाऊ ठरल्याने त्यांना तेथील पद्म पुरस्कार समकक्ष ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा किताब मिळाला. रस्ते टिकाऊ करण्यासाठी ते स्टील उद्योगातील वाया जाणारा माल वापरतात. गेले दशकभर ते आपला सल्ला कर्नाटक, महाराष्ट्र, ओडिशा, झारखंड राज्यांना आणि टाटा स्टील, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया यांना देत आले आहेत. त्यांना भारतातील हायवेसाठी सल्लागार म्हणून नेमले आहे. यांच्यानंतर सचिन तेंडुलकरांना हा सन्मान लाभला होता. त्या समारंभास ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी विजय जोशींना सन्मानपूर्वक बोलावले होते. तेव्हा आजच्या या भाषणामध्ये सुरुवातीला अर्धा तास डॉक्टर विजय जोशी स्वतः बोलतील. पुढची 15 ते 20 मिनिटं त्यांच्या भाषणामधून आणखीन काही मुद्दे आपल्याला समजून घ्यायचे असतील तर त्या दृष्टीने मी प्रश्न विचारेन आणि शेवटची 10 मिनिटं हे श्रोत्यांना प्रश्न विचारण्यासाठी आपण खुले ठेवूया. तेव्हा या दृष्टीने आत्ताच्या या भाषणाची रचना असेल. मी आता डॉक्टर विजय जोशी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं भाषण सुरू करावं. धन्यवाद. धन्यवाद. मी आधी आभार मानतो. याचं कारण मराठी विज्ञान परिषद, तर मी त्याचा लाईफ मेंबर आहे आणि म्हणजे मुद्दामून आवर्जून सांगावंसं वाटतं की मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा माझ्या वडिलांचे मित्र दादा आठवले, आम्ही त्यांना म्हणायचो, तर ते मराठी विज्ञान परिषदेचं काम करायचे आणि ते माझ्या वडिलांना म्हणाले की अरे तुम्ही मेंबर का नाही होत. तर माझे वडील म्हणाले अरे बाबा माझी तर आता व्यवस्थित नोकरी वगैरे चालू आहे, पण हा मुलगा शिकतोय तर मी त्याच्याच नावाने लाईफ मेंबरशिप घेतो. आणि आज मला जवळजवळ 50 वर्षांनी विज्ञान परिषदेची सेवा करण्याचा योग आला. विशेषतः आभार अनंतराव देशपांडे तुमचे आणि ते मित्र हेमंत जोगळेकर. आता आणखीन एक सांगतो की नांदेड येथे होणाऱ्या वार्षिक पुढल्या महिन्यात जे आपलं संमेलन आहे, अधिवेशन आहे, त्याला देखील मी आवर्जून उपस्थित राहणार आहे. आता मी महत्वाच्या आपल्या प्रेझेंटेशनकडे येतो. अभियांत्रिकी शोध
आणि म्हणजेच सगळं इंग्लिश थोडंसं बोलावं लागतंय, त्याबद्दल माफ करा. पण हा ज्याला इनोव्हेशन्स म्हणतात रस्ते बांधत असताना किंवा चांगल्या चांगल्या मटेरियल पासून, अल्टरनेट मटेरियल पासून, त्याची ही सगळी प्रेझेंटेशन आहे. हे एका वाक्यात. आता रस्ते बांधताना आधी पहिल्यांदा काय बघितलं जातं, तर त्याच्यावरतीचं जे लोडिंग आहे, उदाहरणार्थ काय, की जसं आपण उंच इमारत असेल, बाबा 50 मजली इमारत असेल, तर त्याचा पाया आणखीन जास्त लागतो. 2 मजली इमारत असेल तर जास्त पाया कमी लागतो. तर तसंच रस्त्याच्या बाबतीतही आहे, की रस्त्यावरचे जे लोडिंग ज्याला म्हणतात, तर त्याचं जे महत्वाच्या आपल्या थिकनेस आहे, प्रेझेंटेशनकडे ट्रक्स त्याच्यावरून जातात, हे त्याच्यावरती अवलंबून असतं. आता तसंच रस्त्याची रुंदी किती हवी, तर त्याच्यावरती व्हेइकल्स किती जातात, म्हणजे मध्ये भरे रिक्षा असू दे, छोट्या कार्स असू दे, तर त्याच्या व्हॉल्यूमवरती त्याची रस्त्याची रुंदी असते, पण त्याचा थिकनेस जो असतो तो त्या त्या रस्त्यावरून किती ट्रक्स जातात हे जास्त महत्वाचं असतं. आता एकदा तुम्हाला लोडिंग समजलं, की त्याचे जे 3 लेयर्स असतात ना, ते डिझाइन केलेले जातात. अ, त्याचा जो पहिला लेयर जो असतो, तो आहे डांबराचा वरचा टॉप लेयर, ज्याला म्हणतात सरफेस कोर्स म्हणतात. कधी-कधी काँक्रीटचे रस्ते असतात, तेव्हा तो डांबराचा रस्ता नसतो. दुसरा जो आहे सेकंड लेयर, त्याला बेस कोर्स म्हणतात आणि सब बेस. आणि याच्या खाली मात्र जो नॅचरल मटेरियल जे आहे, नॅचरल मटेरियल जे आहे, म्हणजे जी आपली सॉइल असते, मुरुम असतो, त्याच्यावरती हे 3 लेयर्स मुळात, आणि अर्थात त्याचा थिकनेस किती असावा, त्याचे वेगवेगळे फॅक्टर्स तर इथे आहेतच. अर्थात हे मी प्रेझेंटेशन, तुम्ही कोणी काही म्हणजे लिहून घ्यायची, फोटो घ्यायची काही आवश्यकता नाहीये. मी हे ऑलरेडी पाठवलेलं आहे मराठी विज्ञान परिषदेकडे, आणि तुम्हाला जर कोणाची रिक्वेस्ट आली तर तुम्ही ते जरूर शेअर करा. माझी कुठलीही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असं काही त्याच्यामध्ये नाहीये. सो प्लीज शेअर इफ यू गेट अ रिक्वेस्ट फ्रॉम समवन एल्स, और आपल्या बाकीच्या मेंबर्स की जे आज अटेंड करू शकत नाहीयेत. आता आता एकदा तुम्ही ठराविक लेयर्स झाले, की अत्यंत महत्वाचं म्हणजे काय, की साइड ड्रेन्स, म्हणजे रस्त्याचा मुळातला शत्रू, जो एकमेव शत्रू आहे, तर तो म्हणजे पाणी. तर ते काढून टाकण्यासाठी आपल्याला साइड ड्रेन्स वापरावीच लागतात. त्याच्यानंतर आणखीन एक आपल्याकडे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे टेलिफोन, इलेक्ट्रिक केबल्स, ड्रेनेज पाईप्स, हे देखील ऑस्ट्रेलियामध्ये आधी टाकले जातात. इनफॅक्ट आमच्याकडे जर ह्याचं काम जर मोठं असेल, तर आधी स्पेसिफिकली ह्याचं टेंडर काढलं जातं, की आधी सगळ्या युटिलिटीज पूर्ण करा आणि मग मेन रस्त्याच्या कामाला जातात. तर हे अत्यंत महत्वाचं. एकदा हे झालं ना, की मग देन इट बिकम्स अ सिंपल मेथड, की म्हणजे नॅचरल मटेरियल ही क्वारीमधून जी खाण असते दगडाची, तिथून आणली जाते. अर्थात तिथे ती क्रश केली जाते, जसं स्पेसिफिकेशन असतं तसं, की 40 मिलीमीटरचे साइजेस किंवा 20 मिलीमीटरचे साइजेस, ती खडी आणली जाते. तुम्ही बघा इथे की ही क्वारी आहे, खाण आहे दगडाची. त्याच्यानंतर ती ट्रान्सपोर्ट केली जाते ट्रकनी, व्यवस्थित स्प्रेड केलं जातं, आणि मग कॉम्पॅक्शन केलं जातं. आता कॉम्पॅक्शन म्हणजे काय, की थोडक्यात काय, की त्याच्यामध्ये जेवढं पाणी असतं आणि एअर असते, ती दोन्ही ऑप्टिमम लेवलला काढून टाकली, ऑप्टिमम लेवलला ते कॉम्पॅक्ट केलं, की तो रस्ता झाला. साईडचे ड्रेन्स मात्र अत्यंत महत्वाचे आहेत. आता जो एक महत्वाचा मुद्दा आहे आमच्याकडे, की तो टेंडरिंग आणि हे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कसं चालतं, तर आपण त्याच्यावरती एक स्लाइड बघूया, की एस्टिमेट जी असतात ना, ती करंट रेटवरती असतात. म्हणजे थोडक्यात काय, की बऱ्याच वेळेला असं होतं, की अरे मी एक 500 कोटीचा एस्टिमेट आहे, पण त्या 500 कोटीचं एस्टिमेट तयार होऊन ऍक्च्युअली इम्प्लिमेंटेशन होईस्तोपर्यंत कदाचित त्याचे दर वाढलेले असतात. तर जेव्हा एस्टिमेट तयार करतात, त्याला एक ऑटोमॅटिक सिस्टीम आहे, आणि ती दर महिन्याला
ती आमच्याकडे ती ऑटोमॅटिक ती म्हणजे अपडेट होत जाते. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे त्या ज्या कॉन्ट्रॅक्टर्सना रिक्वेस्ट केली जाते की तुम्ही टेंडर भरा, तर त्याची क्रेडिबिलिटी टेक्निकल ही नंतर पाहिली जाते. आधी अत्यंत महत्वाचं म्हणजे सेफ्टी पाहिली जाते, एन्व्हायरमेंटली तो काय काम करतोय, त्यांनी आतापर्यंत केलेली कामाची क्वालिटी काय आहे, आणि फायनान्शियल मध्येच पळून जाऊ शकत नाहीये ना तो, त्याच्याकडे पैसे नाही आहेत का व्यवस्थित, हे पाहिलं जातं. ही 4 अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. टेक्निकल ची ताकद ही जनरली सगळ्यांकडे असतेच. फक्त या 4 महत्वाच्या गोष्टी असतात की त्या इथे अगदी खूप स्ट्रिंजंट मध्ये टेस्ट केल्या जातात. दुसरं अत्यंत महत्वाचं जे ऑस्ट्रेलियात चालतं ते म्हणजे की जो लोएस्ट कॉन्ट्रॅक्टर आहे त्यालाच काम मिळेल असं नाहीये. बरं, हे जे वरचे जे 4 मुद्दे मी सांगितलेले आहेत ना, ते देखील तितकेच महत्वाचे धरले जातात. आता उदाहरणार्थ एन्व्हायरमेंटल, तर एन्व्हायरमेंटल मध्ये असं असतं की तुम्ही टेंडर भरताना सबमिट करायचं की बाबा मी याच्यातलं 5% मटेरियल, 10% मटेरियल हे रिसायकल मटेरियल म्हणून मी वापरतोय. तर ते केल्यामुळे काय होतं की त्या टेंडरला वेटेज मिळतं. तर नॉट नेसेसरी, हे अत्यंत महत्वाचं आहे की लोएस्ट टेंडरला ते काम मिळेल असं नाहीये. तो हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की जो ऑस्ट्रेलियात आम्ही स्ट्रिक्टली फॉलो करतो. आणि ऑफकोर्स बँक गॅरंटी तर तुम्हाला द्यावीच लागते. तर डांबराच्या बाबतीमध्ये ती 7 वर्षाची असते, वरचा जो लेअर असतो, कारण डांबर हे ऑक्सिडाइज होतं 7 वर्षानंतर. म्हणून डांबराची क्वालिटी जी असते बँक गॅरंटी ती 7 वर्षाची असते. वाईट खालचे जे लेयर्स मी तुम्हाला पहिल्या दुसऱ्या स्लाइडमध्ये दाखवले ती 20 वर्षाची बँक गॅरंटी असते. आता हे झालं स्टँडर्ड नॅचरल मटेरियल पासूनचे बांधण्याचे रस्ते आणि त्याची प्रिन्सिपल्स. एकदा तुम्हाला हे समजलं की अरे आपण मुळात काय करतोय, आणखीन मुळातला बेसिक एकदा तुम्हाला समजलं की मग त्याच्यामध्ये मग तुम्हाला इनोव्हेशन्स करता येतात. आणि ती मी इथे ऑस्ट्रेलियात काय केली ते आपण बघूया. आधी पहिल्यांदा वेस्ट काही वापरता येते का, हा मी त्याच्यामधला एक कन्सेप्ट ठेवला. दुसरा कन्सेप्ट असा होता की हे जे वेस्ट मटेरियल आहे हे तितकं चांगलं आहे का टुकार क्वालिटीचं आहे, का चांगलं आहे, क्या नॅचरल मटेरियल पेक्षाही चांगल्या क्वालिटीचं आहे. ह्या 2 महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवले. आणि हे जे इनोव्हेशन केलं तर ते मटेरियल वापरण्यात आलं होतं ते स्लॅग म्हणून आहे. आता स्लॅग म्हणजे काय, तर मराठीत सांगतो, ही चक्क लोखंड तयार करायचं असतानाची जी मळी आहे ना, तर त्याला स्लॅग असं म्हणतात. तर आता ती मळी कशा टाईपची होते किंवा ती कशी निर्माण होते ते आपण बघूया. तर स्टील मेकिंग मध्ये 2 प्रोसेस आहेत. एक तर आहे पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही आधी लोखंड तयार करता आणि दुसऱ्या ह्याच्यात तुम्ही स्टील तयार करता. या दोन्ही प्रोसेसमध्ये ती मळी निघते आणि ती मळी निघण्याचं प्रमाण 10 ते 15% असतं बरं का. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात ही मळी निघते. आता भारतामध्ये आत्ताच्या घडीला 100 मिलियन टन हे स्टील तयार होतं. तर तुम्ही कल्पना करा की एक 15 मिलियन टन हा दरवर्षीचा वेस्ट हा निघतो. आणि गेली 50 वर्ष 70 वर्ष झाली आपण स्टील तयार करतोय. आणि हा असे डोंगर तुम्ही जिथे जिथे स्टील कंपन्या आहेत तिथे तुम्हाला ते दिसतील. सो कमिंग बॅक टू दिस, की स्लॅग हा स्टील मेकिंगचा सोर्स आहे. आता ही पहिली जी म्हणजे फर्नेस आहे ती त्याच्यामध्ये पहिल्यांदा आयर्न तयार होतं. तर आयर्न तयार करताना काय करतात की आयर्न ओर, लाईमस्टोन आणि कोक एकत्र केला जातो आणि तो 1500 डिग्रीला तापवला जातो. त्याच्यानंतर जसं दुधाची साय वेगळी होते तशा टाईपची चक्क मळी स्लॅग ही फ्लोट होते, त्याच्यावरती तरंगते, ती बाजूला काढतात. आणखीन खाली हे तुमचं लोखंड तयार होतं. अर्थात लोखंड हे कामाचं नसतं, याचं कारण त्याच्यामध्ये कार्बन असतं. तर तो कार्बन काढण्यासाठी म्हणून पुढली प्रोसेस वापरली जाते आणि त्याच्यामधून देखील मग
थोडीशी मळी निघते. आता मळी कशी निघते ती 1500 डिग्रीला असते, ती आपण बघूया. गया और फिर सिर्फ 19 रन ही चाहिए थे जीत के लिए, कि बिना विकेट लगाए ऑस्ट्रेलिया ने आता ही मळी 1500 डिग्री सेंटीग्रेडला सेपरेट केली जाते आणि एका पॉटमध्ये घालून ती त्या खड्ड्यात ओतली जाते. इट इज अ व्हेरी रिस्की ऑपरेशन आहे बरं का, व्हेरी रिस्की ऑपरेशन. आता ती एकदा ती खड्ड्यात गेली की लक्षात येईल तुम्हाला की ती नंतर एक 24 ते 48 तासानंतर 1500 डिग्रीवरून ती एक 100 डिग्री पर्यंत खाली येते, कारण त्याचा थिकनेस तसा कमी असतो. ती एकदा 100 डिग्री पर्यंत आली की आणखीन त्याच्यावरती थोडासा कंट्रोल ठेवला जातो आणि 60 डिग्री पर्यंत आली तरच तुम्हाला ते ट्रान्सपोर्ट करायला परवानगी आहे. आणि मग त्या मोठमोठे जे डंपर्स असतात त्याच्यामध्ये ती उचलली जाते. कधी आता ही तुम्हाला थोडीशी अशी वाळू टाईप दिसते, पण मोठमोठे दगड त्याच्यामध्ये असतात आणि ते कॅरी केले जातात आणि मग त्याचा डोंगर तयार होतो. कारण दरवर्षी दररोज, कारण एकदा स्टील मेकिंग तुम्ही तयार झालं की ती फर्नेस काही थांबत नाही. ते 5-5 वर्ष ती कंटिन्युअस प्रोसेस असते. तर त्याचे हे डोंगर तयार होतात, मळीचे डोंगर. आणि हे ऑस्ट्रेलियामध्ये असेच डोंगर गेली 50 वर्ष किंवा त्याच्याहून आधी हे तयार होतच होते. तर मी ज्या कंपनीमध्ये म्हणजे मला एक चॅलेंज जो होता की ही जी मळी आहे, या मळीचे डोंगर आहे, त्याचं करायचं काय. आता वेस्ट प्रॉडक्ट होता सगळीकडे. म्हणजे तुम्ही भारतामध्ये जर जमशेदपूरला वगैरे गेलात किंवा बेलारी म्हणून एक गाव आहे कर्नाटकमध्ये की जिथे जिंदालचा स्टील प्लांट आहे, तर तुम्ही अख्ख्या म्हणजे जर मुंबई पुण्याचे लोक असाल तर तुम्हाला दिसेल की आपला मुंबऱ्याचा डोंगर जसा आहे ना, तशा टाईपचे डोंगर अख्ख्या गावात तुम्हाला ते दिसतील आणि गाव आजूबाजूला बसलेलं असतं या डोंगराचे आणि हे मळीचे डोंगर. तर तसंच ऑस्ट्रेलियामध्ये 1990 साली देखील होतं की या मळीचं करायचं काय, आणि दॅट वॉज अ चॅलेंज फॉर मी. आता पहिल्यांदा अत्यंत महत्वाचं म्हणजे काय की मी मुळात सिव्हिल इंजिनियर आहे. तर ह्या स्लॅगचं करायचं काय, तर पहिल्यांदा जेव्हा तुम्ही कुठल्याही मटेरियलच्या प्रॉपर्टीज बघता तेव्हा त्याची केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत ते अत्यंत बघावं लागते. उदाहरणार्थ काय, जसं टिंबर वेगळं आहे, सिमेंट वेगळं आहे, स्टील वेगळं असतं, काच वेगळी असते. तर त्या वेगळी म्हणजे काय, तर त्याचं केमिकल कॉम्पोजिशन वेगळं आहे. तर मग मी काय केलं की ह्या वेगवेगळ्या स्लॅगचं ना एक केमिकल कॉम्पोजिशन मी वेगवेगळ्या वेगवेगळी केमिकल कॉम्पोजिशन ही टेस्ट केली. आणि महत्वाचं काय केलं की बेसाल्ट म्हणजे ज्याच्यापासून नॅचरल मटेरियल पासून जे रस्ते बांधले जातात त्याचं केमिकल कॉम्पोजिशन काय आहे ते, आणि या स्लॅगची केमिकल कॉम्पोजिशन हे हे जेव्हा मी कम्पेअर केलं, कारण मला माहिती की बेसाल्ट पासून रस्ते अतिशय उत्तम होतातच, मग स्लॅग पासून का नाही, किंवा स्लॅग मध्ये वेगळं काय आहे. तर स्लॅग मध्ये अत्यंत महत्वाचं काय, तर CaO कॅल्शियम ऑक्साईड हे मुळातच असतं स्लॅग मध्ये. म्हणजे जेव्हा ते फ्लोट होतं, जेव्हा ते साय त्याची येते तेव्हा ते हे कॅल्शियम ऑक्साईड असतं. आणि त्याचं प्रमाण देखील 41%, 38% वेगवेगळ्या स्लॅब मध्ये असतं. व्हाईल बेसाल्ट मध्ये मात्र त्याचं प्रमाण फक्त 11%. मग अशा वेळेला एक डोक्यात विचार आला की अरे हे CaO जर आहे मुळात आणि त्याच्यात नुसतं पाणी घातलं तर त्याचं ते कॉन्क्रीटमध्ये रूपांतर होईल. तर अगदी 30 MPa म्हणजे अगदी सॉलिड कॉन्क्रीट होणार नाही, पण सिमिलरली लाईक अ कॉन्क्रीट मध्ये या कॅल्शियमचं नुसतं पाणी घातलं या स्लॅगमध्ये, अर्थात थोडीशी प्रोसेस इन्व्हॉल्ड आहे त्याच्यात, पण ते जर केलं तर या स्लॅग पासून आपल्याला चांगले रस्ते तयार करता येतील. म्हणून मग मी काय केलं की हा केमिकल थोडी लॅब
हे तयार करून मग मी माझ्या कंपनीला रेकमेंड केलं होतं की बाबा तुम्ही आता या स्लॅग पासून ना खडी तयार करा. जशी तुम्ही या दगडाच्या खाणीमध्ये त्याची खडी तयार करतात, ज्याला भारतात 1 नंबर आणि 2 नंबर म्हणजे 10 मिलीमीटर आणि 20 मिलीमीटर अशी जी खडी म्हणतात, तशा टाईपची ती खडी तयार केली. आणि मग ती त्याच्या वेळपासून मग लॅबोरेटरीमध्ये काही एक्सपेरिमेंट केले आणि त्याच्यावरनं लक्षात आलं की अरे आपल्याला या खडीपासून त्याच्यामध्ये जर कंट्रोल खडी असेल, व्यवस्थित मिक्स केलं, फक्त स्लॅगचं, दुसरं काही नाही, कुठलंही सिमेंट घातलं नाही, नुसतं कंट्रोल पाणी जरी घातलं तरी आपल्याला अशा टाईपचा एक सॉलिड कोर त्याच्यापासून तयार होतो. एकदा लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट झाल्यानंतर मात्र ह्या रस्त्याची प्रॉपर्टी घेऊन, म्हणजे जे ऑस्ट्रेलियात 1993 सालापर्यंत अशा टाईपचा एक क्रॉस सेक्शन होता रस्ते तयार करायचा, तर त्याला मी एक अल्टरनेटिव्ह डिझाईन सजेस्ट केलं गव्हर्नमेंट ऑफ आमच्या राज्याला, म्हणजे न्यू साऊथ वेल्स, मी जिथे राहतो त्या राज्याला. आणि तिथे बघा की हे नॅचरल मटेरियल आहे, ओरिजिनल 93 सालापर्यंत हे नॅचरल मटेरियल वापरायचे. इथे मात्र मी त्यांना स्लॅग सजेस्ट केली. दुसरं असं की याचा थिकनेस नॅचरल मटेरियल असल्यामुळे 450 होता. मी ते सिमेंटिशियस होणार आहे, मग त्याचा थिकनेस का कमी असू नये म्हणून मी तो 350 मिलीमीटरचा सजेस्ट केला. आता ह्या 350 मिलीमीटर ह्याचा फायदा काय झाला की नंबर 1, नॅचरल मटेरियल टोटली वाचलं, मी वेस्ट प्रॉडक्ट वापरू लागलो. एक दुसरा फायदा असा झाला की ह्याचा जो टोटल थिकनेस जो 450 मिलीमीटर होता, तो मी 350 मिलीमीटर वरती आणला. त्यामुळे काय झालं की हे 2 लेअरमध्येच मला करता आलं, व 450 मध्ये 3 लेअरमध्ये मला काम करावं लागलं. म्हणजे माझी कन्स्ट्रक्शन कॉस्ट कमी झाली, मटेरियल मला कमी लागलं, रस्त्यावरचे ट्रक कमी झाले, आणि हे सगळं कमी झाल्यामुळे माझा वेळ वाचला. म्हणजे जे 3 वर्षाचं प्रोजेक्ट आहे ते मी आज 2-2.5 वर्षात करू लागलो. हा सिग्निफिकंटली त्याच्यामध्ये या स्लॅग वापरल्यामुळे हा या इनोव्हेशनचे या 3-4 हे अत्यंत मोठे त्याचे फायदे मी त्या आमच्या सरकारला मी सबमिट केलं होतं. दुसरा एक फायदा असा होता की जेव्हा तुमची मळी ही स्टील पासून निघते, स्टील तयार करत असताना, तर त्याची जी खडी आहे त्याचा देखील अभ्यास केला आणि त्याच्या लक्षात आलं की आपण हे जेव्हा त्या खडीला एका टाईपचं फ्रिक्शन लागतं की जेणेकरून म्हणजे जेव्हा आपण पूर्वीचा ज्यांना मुंबई पुणे रस्ता, घाटातला रस्ता माहिती आहे की जिथे आपल्याला ब्रेक लावावे लागायचे, तर अशा वेळेला रस्ता गुळगुळीत नसाल तर थोडंसं फ्रिक्शन असावं. तर तुम्ही स्लॅगची खडी वापरली डांबरामध्ये ना, तर ते आपोआप तुम्हाला फ्रिक्शन मिळतं. आणि तुम्ही बघत असाल की हे फक्त एक 10 आकड्याचा फरक दिसतो, पण फ्रिक्शन इज फंक्शन ऑफ व्ही स्क्वेअर आहे. त्याच्यामुळे त्याचा फ्रिक्शन अतिशय चांगला मिळतो स्लॅगच्या मळीत. ही 2 अत्यंत महत्वाचे इनोव्हेशन्स या 93-95 सालामध्ये मी ऑस्ट्रेलियात केले आणि मी सरकारला ते सबमिट केले. हेच ते आता सांगितलं त्याप्रमाणे की हे जे टिपिकल मिक्स डिझाईन आहे, हे कोर्स ॲग्रिगेट जे होते नॅचरल मटेरियल हे टोटली मी स्लॅग रिप्लेस केलेले त्याच्यापासून. आता ही आतापर्यंत सांगितली प्रेझेंटेशन ही सगळी थिअरी होती. तर तुम्ही म्हणाल की अरे ऍक्च्युली याच्या प्रॅक्टिकल गोष्टी काय आहेत, तर मी तुम्हाला एक केस स्टडीज एक्सप्लेन करतो की आतापर्यंत मी काय काय कन्स्ट्रक्शन मध्ये कामं केलेली आहेत. 93-94 मध्ये सिडनी एअरपोर्ट हा टोटली या स्लॅगचा मी जेव्हा सजेस्ट केलं तेव्हा ऑस्ट्रेलियन सरकारनी हा त्यावेळेचा सर्वात मोठा प्रोजेक्ट होता, $1.2 बिलियन. आणखीन ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ऑस्ट्रेलियन भाषेत की ते सिम्पली ग्रिल्ड मी, की टेक्निकली खूप प्रश्न विचारले गेले. आणखीन इव्हेंच्युअली आय प्रूव्ड इट. आणखीन सरकारने मला हा रस्ता बांधण्यासाठी सांगितलं स्लॅग पासून. फक्त त्यांनी कंडिशन घातली होती की तू साईटवरती उभं राहायचं. तर मी साईटचा फोरमन देखील होतो. आणखीन हा रस्ता अशा टाईपचा आपला एअरपोर्ट
हा 93 साली मी बांधला. त्याच्यानंतर कंटिन्युअसली प्रोजेक्ट चालू राहिले. मग 2005 हा स्पेसिफिकली का प्रोजेक्ट दाखवतोय, तर जिथे स्लॅग तयार होतो त्यापासून साधारणपणे 100 किलोमीटरच्या रेंजमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असता इकॉनॉमिकली. हा रस्ता फक्त 20 किलोमीटर वरती होता आणि इथे मात्र नॅचरल मटेरियल अवेलेबल होतं. तरी देखील ऑस्ट्रेलियन सरकारने वेस्ट मटेरियल वापरण्यासाठी व्हेरी स्ट्रॉंग रेकमेंडेशन दिलं आणि हा रस्ता तितकाच चांगला झाला. हे देखील तसंच आणखीन एक मोठा प्रोजेक्ट केला $250,000चा. गोलंगॉंग म्हणून जे एक गाव आहे सिडनीपासून 100 किलोमीटरवरती अप्रॉक्सिमेटली, तर तिथे जायचा रस्ता हा म्हणजे घाटातला रस्ता आहे. तर तेव्हा स्लोपवरती हे टोटली स्टील स्लॅग जे मगाशी सांगितले त्याप्रमाणे डांबरामध्ये त्या स्लॅगची खडी वापरली. हे स्पेसिफिकली बघा की हे अशा टाईपचा तो स्लोप होता आणि मग म्हणून सरकारने स्पेसिफिकली सांगितलं की यस विजय तू जे काय इनोव्हेशन्स आहेत ते वापर इथे आणि हा रस्ता करूया आपण. आतापर्यंत दिलेली माहिती ही मी डॉक्युमेंट केलेलं आहे ऑलरेडी आणि ती गुगलवरती अवेलेबल आहे. तेव्हा परत एकदा सांगतो, कुठलीही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी नाही आहे. इफ यू वॉन्टेड टू यूज द गुड रोड्स, build a good roads, this is available to you on the Google. आता हे झालं ऑस्ट्रेलियाचं. मग मी जगात आता तुम्ही माझी जशी ओळख करून माझी स्वतःची कन्सल्टन्सी आहे आणि मी 6 आठवडे ऑस्ट्रेलियात काम करतो आणि मी 2 आठवडे कुठल्या तरी देशात असतो आणि जगभरात रस्ते बांधतो. तर पहिल्यांदा एक उद्योग केला न्यूझीलंडमध्ये. आणि न्यूझीलंडमध्ये काय की एक त्यांच्या गव्हर्नमेंटमध्ये एक टेस्ट ट्रॅक फॅसिलिटी आहे की ऍक्च्युली ट्रकचं जे लोडिंग आहे ते ऍक्च्युली तुम्हाला 24 तास याच्यावरती दिलं जातं आणि हा सेक्शन जो आहे हा रस्त्याचा सेक्शन आहे 3.5 मीटरचा ही रुंदी आहे आणि त्याच्यावरती ऍक्च्युली लोडिंग दिलं जातं. वेगवेगळ्या टाईपचं पाणी, पाऊस, आणि हा पावसात राहील का रिक्षा, तर तो पावसाळा सीझन होऊ जाऊ दे, तर असं नाहीये, ते ऍक्च्युली टेस्टिंग करतात. तर त्या प्रोजेक्टमध्ये मी 2 वर्ष मी क्राइस्टचर्चमध्ये हा उद्योग केला. त्याच्यानंतर 95 मध्ये मला जॅपनीज गव्हर्नमेंटनी मी 2 वर्ष त्यांच्याकडे पोस्ट डॉक्टरेट किंवा त्यांचा ॲडवायझर म्हणून काम केलं. तर तेव्हाही माझं काम होतं की वेगवेगळ्या स्टील प्लांटला व्हिजिट करायची, आणखीन ते कसं हाऊ टू यूज द बेस्ट प्रॉडक्ट ऑफ स्टील मेकिंग इन सिव्हिल इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन. तर अशा टाईपचं एक 2 वर्षाचं गव्हर्नमेंट ऑफ जपानला ॲडवायझर म्हणून काम केलं. US मध्ये पण स्टील मेकिंग खूप आहे. भारतात जसं 400 मिलियन, तसं US मध्ये जवळजवळ 400 मिलियन टन बनवलं जातं. तर तिथे देखील स्लॅग आहे. तर I-94 हा हायवे मी बनवला होता, तर तेव्हा देखील डांबरात स्लॅग वापरला. एक 7-8 वर्षापूर्वी थायलंडमध्ये एक प्रोजेक्ट मिळाला होता, तर तिथे देखील एक स्लॅगचाच हायवे बांधला. आता जगभर केल्यानंतर तुम्ही म्हणाल की विजय तू भारतात काय केलंस, तर पहिलं म्हणजे मी ठाण्याचा असल्यामुळे आधी मी जे ठाण्यात रस्ते बांधत होते, तर हा कॉन्क्रीट तुम्हाला दिसेल वरचा टॉप लेअर. तर मी त्यांना म्हटलं, ठाणे म्युन्सिपाल्टी, तर मी त्यांना म्हटलं की अरे बाबा हा कॉन्क्रीटचा कशाला, स्लॅगचा वापरा. ते म्हणाले अरे बाबा आत्ता तरी काय आम्हाला ही रिस्क घ्यायची नाहीये. मी म्हटलं बरं बाबा, खालचा लेअर तरी द्या आम्हाला करायला. मग त्याप्रमाणे त्यांनी मला हा खालचा लेअर करायला दिला. हा टोटली स्लॅगचा आहे आणि सांगायला अभिमान आहे की अजूनही हा रस्ता इंटॅक्ट तसाचा तसा आहे. त्यावेळेचे माझे मित्र प्रकाश परांजपे हे खासदार होते. तर त्यांना जेव्हा हे समजलं, तर तेव्हा मी त्यांना साईटवरती घेऊन गेलो होतो आणि PWDला त्यांच्या समोर कल्याणच्या जवळ एक मुरबाड म्हणून गाव आहे, तर मुरबाडला त्याने एक मला कच्चा रस्ता दिला होता, तर तो मी बांधला. आणखीन हा त्यावेळचा हा कच्चा रस्ता होता, मग त्याच्यावरती स्लॅग टाकली. तळव्याला मुकुंद आयन म्हणून एक कंपनी आहे, त्यांच्याकडनं ही मळी आणली. आणखीन ती तिथे कॉम्पॅक्ट केली. आणखीन मी स्वतः परांजपे साहेबांना
तिथे घेऊन गेलो होतो. PWDचे अधिकारी पण होते. आणखीन तो तिथे रस्ता त्यांना ते डेमॉन्स्ट्रेशन केलं. हे 2006 सालची गोष्ट आहे. मी टाटा स्टीलला पण कन्सल्टंट आहे. तर मी झारखंडमध्ये म्हणजे जमशेदपूरमध्ये पण काही एक कच्चा रस्ता बांधायचा होता. तर त्यावेळेला देखील टाटा वॉज नॉट शुअर. तर मी म्हटलं आपण रिस्क तुम्हाला घ्यायची नसेल तर आपण एक कच्चा रस्ता बांधून दाखवतो तुम्हाला. सो एक रुरल रोड. आणि मग नंतर असं झालं की आपले जे पंतप्रधान आहेत मोदीजी, त्यांची एक पंतप्रधान सडक योजना नावाची एक योजना आली. आणि त्या योजनेखाली त्या झारखंड गव्हर्नमेंटचा पण मी ॲडवायझर आहे. आणि मग तिथले पण हे रुरल रस्ते त्या वेस्ट प्रॉडक्ट पासून बांधलेले आहेत. स्टील स्लॅब वापरून टाटाचं हे TCS ऑफिस आहे जमशेदपूरला, त्याच्या एक्झॅक्टली समोरचा रस्ता देखील हा स्टील स्लॅब पासून बांधला. एक एक इंडियातले एक हे सांगतो. हा आणखीन एक उद्योग मी केला. तर ती जी मळी होती तर ती मळी पासून ही रेल बेलास्ट वापरता येईल का त्याचा. तर तो एक उद्योग केला. फक्त त्याच्यात एक म्हणजे मला आय वॉन्टेड टू शेअर की काही सक्सेसफुल स्टोरी झाल्या नाहीत. तर त्यातली ही एक अनसक्सेसफुल स्टोरी आहे की या स्लॅगमध्ये ज्याला FeO आणि Fe2O3 हे थोडंसं जास्त असल्यामुळे त्याचा सिग्नलवरती परिणाम होत होता. म्हणून रेल्वेनी मात्र हे करायला परवानगी दिली नाही. मात्र सुरेश प्रभू जे आपले मिनिस्टर होते त्यावेळेला मी त्यांना भेटलो. आणि मग त्यांनी मी म्हटलं तुमचे रेल्वेचे ट्रॅक जे इलेक्ट्रिफाईड जे असतील त्याचा प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही जेव्हा डिझेलची इंजिन चालवता तर तेव्हा तुम्ही तर त्यांनी एक छोटासा ट्रायल करायला परवानगी दिली. पण इट वॉज नॉट पुढे त्याचं काही मटेरियलाइज झालं नाही. पण दिस इज अनदर वे ऑफ युटिलायझिंग दी वेस्ट प्रॉडक्ट. रांची टू कलकत्ता नॅशनल हायवेचा पण ॲडवायझर आहे. गडकरी साहेबांनी मला ते एक अपॉइंट केलं होतं. म्हणजे आहे मी अजूनही. तर रांची टू कलकत्ता, कारण जमशेदपूरला स्लॅग अवेलेबल होता. तर हा पहिला स्टेज लेआउट आहे. त्याचे डिफरंट लेयर्स हा मी तिथे टाकलं, स्प्रेड केला होता. आणि नंतर कॉम्पॅक्टेड लेअर हा असा झाला होता. पुढे हा रस्ता अतिशय NH-33. तर तुम्ही रांचीवरनं कधी कलकत्त्याला गेलात तर अतिशय चांगला रस्ता झालेला आहे. 2014-15 साली गडकरी साहेबांची माझी जेव्हा ओळख झाली तेव्हा मी आत्ता जसं डेमॉन्स्ट्रेशन केलं तर तसंच मी त्यांना ते डेमॉन्स्ट्रेशन त्यांच्या दिल्लीच्या ऑफिसमध्ये केलं होतं. आणि त्यावेळेपासून मात्र मी भारतामधले जेवढे म्हणून रस्ते तयार होतात तर तिथे काय काय आपल्याला करता येईल, इनोव्हेशन्स काय काय करता येईल, तर माझा आणि त्यांचा अगदी रेग्युलर टचमध्ये मी आहे त्यांच्या. ते इनफॅक्ट आत्ता 2-1 वर्षापूर्वी दिवाळीला माझ्या घरी आले होते आणि सिडनीमध्ये मी केलेली सगळी कामं पण त्यांनी पाहिली. माझं एकदम कांचनताई, आणखीन मी आणि माझी मिसेस मानसी जोशी, त्यांनी येऊन इथले माझे केलेले कामं पण पाहिली. आणखीन एक प्रोजेक्ट होता, त्या प्रोजेक्टलाही त्यांना मी घेऊन गेलो होतो. आणखीन आत्ताचे आपले CM त्यांच्याबरोबर पण माझी मीटिंग झाली आहे. तिथे पण मी हे डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे प्रेझेंटेशन केलेलं आहे. सिडनीमध्ये जेव्हा जेव्हा आपले कोणी मिनिस्टर्स येतात तेव्हा मात्र ऑस्ट्रेलियन हाय कमिशन जे आहेत ते मला आवर्जून बोलवतात. आणखीन ते जेव्हा सिडनीतल्या रस्त्यांवरनं फिरतात तेव्हा मी आय टेक द ऑपॉर्च्युनिटी की त्यांना मी प्रत्येक वेळेला दाखवतो की या रस्त्यात मी काय केलं, या रस्त्यात काय केलेलं आहे. ऑनररी आपले प्रल्हाद जोशी म्हणून पार्लमेंटरी मिनिस्टर आहेत तेही आले होते. तर दॅट्स हाऊ दी बीन कनेक्टेड व्हेरी वेल. आता हे सगळं करत असताना 1990 साली या कामाला सुरुवात केली इनोव्हेशन्स. आणि 2012 सालापर्यंत मी जवळजवळ 30 मिलियन टन्स एवढा मळी वापरली की जी फुकट चालली होती. तर नॅचरल मटेरियल 30 मिलियन टन वाचवण्यात आलं आणि रिसायकल मटेरियल हे वापरण्यात आलं. म्हणून मला ऑस्ट्रेलियन सरकारने या आमच्या म्हणजे सेरेमनी आहे ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया, जसं आपल्या ते पद्म अवॉर्ड्स असतात तशा टाईपचं. तर 2012 साली या आमच्या
राष्ट्रपती म्हणजे भारतात जसं आपल्या प्रतिभा पाटील होत्या तशा टाईपच्या आणखीन त्या लेवलच्या राष्ट्र, तर त्यांच्या हस्ते ह्या अवॉर्ड मला देण्यात आला होता. मी माझी मिसेस, माझा मुलगा, सून, ही फॅमिली. आणखीन एक अत्यंत महत्वाचं म्हणजे मला जून 2012 साली अवॉर्ड देण्यात आला आणि सेम अवॉर्ड सचिन तेंडुलकरांना सप्टेंबर महिन्यात देण्यात आला होता. आणि मला स्पेसिफिकली ऑस्ट्रेलियाच्या प्राईम मिनिस्टरने बोलवलं होतं की विजय सर प्लीज कम डाऊन टू इंडिया अँड बी पार्ट ऑफ दिस इव्हेंट. तर इट वॉज सच ऑनर की आय वॉज इन दॅट मीटिंग. अर्थात हे सगळं करत असताना माझ्या करिअरमध्ये ना मला खूप लोकांनी घडवलंय. म्हणजे मी काही म्हणजे ज्याला सिव्हिल इंजिनिअरिंग भाषेत म्हणतात की आम्ही सगळे दगड, पण त्याचं शिल्प घडवलं ते माझे वडील, आई वडील आणि माझी मिसेस मानसी, माझा मुलगा. कारण मी वर्षातनं नेहमी 6 आठवडे काम करतो आणि 2 आठवडे कुठेतरी जगात फिरत असतो. त्याच्यामुळे सगळं लोड तिच्यावरती येतं, पण शी हॅज मॅनेज सो फार व्हेरी वेल. माझे शाळेतले मित्र आहेत सदानंद केळकर आणि आणखी माझी बॅचमेट शिरीष अत्रे, तर ती देखील मला वेळोवेळी विचारत असे, विजू काय चाललंय रे. व्हेरी दीज आर द माय रिअल फ्रेंड्स. माझे इंजिनिअरिंगचे मित्र आहेत शिरीष जोशी, राजन टेपटे, ठाण्यातच राहणार आहेत, आत्ता अटेंड करणारे आपले खांडेकर आहेत. तर यांच्या जीवावरती बी झालो मी. माझे प्रोफेसर बी देशपांडे की जे मला गुपचूप सरांकडे घेऊन गेले होते ते, डॉक्टर रिचर्ड आरेनिक्स माझे PhD गाईड होते. त्याच्यानंतर माझ्या वडिलांचे मित्र. बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला एखादी गोष्ट करायची असेल तर ती वडिलांना डायरेक्ट कशी सांगायची, त्यावेळेला तो काळ वेगळा होता. तर मी माझ्या वडिलांच्या मित्रांशी मी बोलायचो की मला अमेरिकेत जायचं आहे, मला स्कॉलरशिप मिळाली आहे बरं का, मला सगळं मिळालेलं आहे, तर मी जाऊ का. तर ते सगळं सांगण्याचं का माझ्या वडिलांचे मित्र रामभाऊ फडके, अनफॉर्च्युनेटली ते नाही आहेत आता, केशव काका आमचा गोखले तोही नाहीये, डॉक्टर देशपांडे, केसकर, ही सगळ्या मंडळींनी ना मला खूप घडवलं. आणि ऑफकोर्स या प्रोसेसमध्ये नोकरी करत असताना ऑस्ट्रेलियातली माझी बॉस होती शानी स्मिथ म्हणून. तर अमेझिंग मॅनेजमेंट स्किल, म्हणजे अमेझिंग. न्यूझीलंडमध्ये असताना एक कॅनेडियन प्रोफेसर होता ब्रायन पिटरोबस्की म्हणून. यू वोंट बिलीव्ह, तो आणि मी आता एका लेवलला काम करतो. त्याच्यानंतर रॉकी म्हणून माझा ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या कंपनीतला बॉस होता. आणि इंडियात एक सोखी म्हणून मी जेव्हा इंडियामध्ये हम्फ्रीज अँड ग्लासगो, जेकब इंजिनिअरिंग जे आता त्याला म्हणतात, तर तिथला माझा बॉस. सो ऑल दीज गाईज वेअर व्हेरी वेल. सो ते इंजिनियर आहेत, रस्ते कसे बांधायचे वगैरे. आणि ऑफकोर्स हे सगळं करत असताना माझा अगदी जिवलग मित्र विकास फडके, ऑस्ट्रेलियातले माझे शेजारी ग्रेग डीथ म्हणून आहे, मार्क स्मिथ, ते हे दोघेही जण ना म्हणजे जसं आपल्याकडे भारतात जसं चालतं की बाबा मी चाललोय तर माझ्या घरची चावी मी शेजारच्याकडे देऊन जातो, तसे हे माझे ऑस्ट्रेलियन मित्र आहे. आय मीन व्हॉट एल्स यू वॉन्ट, अँड दॅट्स ऑल अबाउट मी. दॅट्स इट. सो एनी क्वेश्चन्स, फायर इट अप. थँक्यू डॉक्टर विजय जोशी. आपलं प्रेझेंटेशन फार उत्तम, सोप्या भाषेत आणि आम्हाला समजण्यासारखं असं झालं. काही बारीक सारीक प्रश्न आहेत त्याच्याबद्दल लोकांना नेहमीच उत्सुकता असते. तर तुमचा जन्म आणि शालेय महाविद्यालयीन शिक्षण कुठं झालं? मी मूळचा ठाण्यात जन्मलो. हा, आणि ठाण्यामध्ये बाल विकास मंदिर नावाची एक शाळा होती, 1ली ते 4थी मी त्या शाळेत होतो. बरं. आणखी मग पुढे MH हायस्कूल, अच्छा, बर. मोह विद्यालय. हा, मोहविद्यालय आणि मोहविद्यालय म्हणजे जनरल एज्युकेशनचीच इन्स्टिट्यूट. होय. आणि आता डोंबिवलीचे आमचे जे जनरल एज्युकेशनचे प्रमुख आहेत डॉक्टर कोल्हटकर म्हणून. हा, आणि मला शिकवायला म्हणजे सवी कुलकर्णी होते. म्हणजे मी एक माझ्या सरांची नावं सांगितली, सुबोध देशपांडे, हा. तर आय डोंट नीड टू एक्सप्लेन की जे काय आहे, जे क्लासिकल म्युझिक मध्ये जसं म्हणतात हम्म. की अरे बाबा चुकलं तर माझ्यामुळे, पण बरोबर आलं तर ते माझ्या गुरूंमुळे. तर तसे सवी कुलकर्णी, सुबोध देशपांडे, VZDI मधले VV देशपांडे, डॉक्टर गुपचूप,
हे मी आवर्जून उल्लेख करेन. बर बर बर. तुम्ही इथलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर BE सिव्हिल भारतात कुठे नोकरी केली का? हो, जेकब इंजिनिअरिंग नावाची एक कंपनी आहे. आता त्याला जेकब म्हणतात, हा पण पूर्वीची त्याला मी ज्या त्यावेळेला कंपनीत होतो त्यावेळेला त्याला हम्फ्रीज अँड ग्लासगो असं म्हणायचे, कन्सल्टिंग फर्म. हा हा. त्यानंतर मी काही महिने टाटामध्ये पण होतो. बर तर म्हणजे मी होत असताना ते एक सगळ्यांचं ध्येय असतं की अरे मी टाटात कधी लागतोय, बर बर तर ते त्याप्रमाणे टाटातही होतो. बर बर बर. तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये गेला, तिथं PhD केलं हो. आणि नंतर तिथेच स्थायिक व्हावं असं का वाटलं तुम्हाला? भारतात परत यावं असं का नाही वाटलं? नाही, उलट ऍक्च्युली मी ऑस्ट्रेलियात आधी जॉबसाठीच गेलो होतो. बरं आणि जॉब जो माझा लागला तोच ज्या अमेरिकन कंपनीत जॉब लागला. आणि त्यांच्याकडे खूप पैसे होते अमेरिकन कंपनीकडे, आणि ते म्हणाले अरे आपण हे काहीतरी स्लॅगचं काहीतरी करूया. हा हा म्हणून त्यांनी एक इंजिनियर घेतला, तो मी. हा हा हा. आणि त्यांनी मला विचारलं की तू कधी स्लॅग पाहिलास का रे? म्हणलं बाबा स्लॅग कधीच पाहिला नाही. आणि मग मी त्यांना विचारलं की तुम्ही सांगा हे काय असतं भानगड. हा तर ते म्हणाले की अरे बाबा हे आम्हाला माहिती असतं तर आम्ही तुला कशाला घेतला असता. बरं आणि इथून ती सुरुवात झाली. हा हा हा. आणि एक 4 महिने काम केल्यानंतर लक्षात आलं की अरे माझा जॉब थोडाफार रिसर्च अँड डेव्हलपमेंटचाच आहे. म्हणून मी तिथेच जी युनिव्हर्सिटी होती हम्म. त्या युनिव्हर्सिटीत मी गेलो आणि मी म्हटलं की अरे मी PhD करतो, या विषयात PhD करू का? हा आणि यस नो करता करता मग मला कंपनीनी सपोर्ट केला, युनिव्हर्सिटीनी सपोर्ट केला, आणि त्याच्यामुळे मी फुल टाइम जॉब करत असताना फुल टाइम PhD केलेली आहे. सो दॅट इज दी वन ऑफ द युनिक अपॉर्च्युनिटी आय गॉट इट. आय स्ट्रगल अ लॉट. काय विषय होता PhD चा तुमचा? PhDचा विषय हाच होता की हाऊ टू यूज द वेस्ट प्रोडक्ट ऑफ स्टील मेकिंग. बर 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 बर. आणि पण आता थोडक्यात म्हणजे थोडक्यात काय ते इंटरफेस होता, तर बरचसं काम माझं मेटलर्जी डिपार्टमेंटमध्ये झालेलं आहे. होय होय होय. एक सांगा मला की 10 ते 15% मळी निघती स्टील इंडस्ट्रीमध्ये, हा. तर आता ऑस्ट्रेलियामध्ये किती टक्के तुमचं हे डोंगर कमी झाले रस्ता बांधणीमुळे? अतिशय चांगला प्रश्न आहे. आता ऑस्ट्रेलियात डोंगर नाही आहेत. इनफॅक्ट हा इनफॅक्ट मला फोन येतो की विजय एक 2-4 ट्रक तरी दे ना बाबा. बर 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 बर. मग भारतातनं एक्सपोर्ट होईल का काही मळीचा तिकडे? नाही, कारण म्हणूनच मी प्रेझेंटेशन मध्ये जास्तीत जास्त 100 किलोमीटर, इव्हन भारतातल्या भारतात देखील ना हा हा हा. जिथे स्टील प्लांट आहे होय त्याच्या 100 किलोमीटरच्या रेंज पर्यंत ना ते इकॉनॉमिकली ट्रान्सपोर्ट पडतं. बरोबर. ट्रान्सपोर्टेशनचा खर्च जास्त येतो त्याच्यामध्ये. जास्त. पण मग माझं म्हणणं एवढंच असतं की हम्म. मी गडकरी साहेबांना एवढं सांगतो की तर तो एखादा रस्ता, म्हणजे आता मी भिलाईला काम करतोय, तर भिलाईला दुर्ग म्हणून एक गाव आहे, तर दुर्ग टू रायपूर हा भिलाई बायपास असा एक रस्ता होतोय. हम्म. तर तो 65 किलोमीटरच्या रेंजमध्ये आहे, एक्स्ट्रीम टोकं हम्म. त्याची हम्म. भिलाई. तर म्हणतो साहेब मग तिथे तुम्ही कंपल्सरी का नाही करत? हा हा जेव्हा तर अर्थात असं काही म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्हली म्हणजे मला काही त्याच्याबद्दल मी त्याच्यातला एक्सपर्ट नाहीये भारतातले कसे मॅनेज करायचं ते. हा पण हा. आय सजेस्ट दॅट व्हेरी वेल की अरे मग 100 किलोमीटरची रेंज असेल तर ठीक आहे, पण मग 100 किलोमीटर मधल्या होणारे रस्ते हम्म. स्लॅग पासून का करू नयेत वेन इट इज अ पूर्वड वर्ल्ड वाईड. बरोबर आहे बरोबर. एक सांगा मला की टिकाऊ रस्ते बांधण्यासाठी निसर्गाची अनुकूलता हवी आहे का? हा प्रश्न विचारण्याचं कारण मुंबईत ते 2 ते 3 हजार मिलीमीटर पाऊस पडत असल्याने येथील रस्त्यांना पावसाळ्यात खड्डे पडतात असं सांगितलं जातं. सांगितलं नाही ना, तो आपण अनुभवतो पण. बरोबर आहे ना. पण मग पण हा सांगा. नाही, पाऊस म्हणजे जगामध्ये खूप ठिकाणी, म्हणजे कॅनडामध्ये तुम्ही बघा तर बर्फ पडतो, शिकागोमध्ये बर्फ पडतो, हा म्हणजे त्याच्याही पेक्षा वर्स केस आहे. हा पण
जे काही स्पेसिफिकेशन मध्ये लिहिलेलं आहे, ज्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट लिहिलेला आहे, हम्म, आणि आधी युटिलिटीज म्हणजे रस्ता, ते आणखीन एक अनफॉर्च्युनेटली की तो रस्ता झाल्याबरोबर ती त्या टेलिफोन कंपन्यांना का जाग येते. हम्म, हम्म. आणि मग एकदा काय होतं की तुम्ही म्हणजे मुळातच जर चांगला रस्ता बांधलात, हा, म्हणजे तुम्ही ज्याला म्हणतात ना की रोज तुम्ही व्यवस्थित जिम मध्ये गेलात असाल तर काही प्रॉब्लेम नाहीये, पण तुम्ही कॅन्सर झाल्यानंतर मग त्याला तर तुम्ही त्याचे औषधं शोधायला लागला तर कठीण आहे ना. कॅन्सर न होताच, कारण काय, थोडा जरी खड्डा पडला ना तरी होय, रस्त्याचा पाणी हा शत्रू आहे. होय. आणि त्याच्यामुळे काय होतं की तो ताबडतोब ते पेनिट्रेट व्हायला लागतं आणि तो 4 इंचाचा खड्डा 4 फुटाचा होऊन बसतो. हम्म, हम्म, हम्म. आणि पाऊस तर आपल्याकडे पडतच असतो. होय, होय, होय. तरी एक आता तुम्ही तो विषय काढला म्हणून मी आता भारतात जेव्हा येतोय, हा, तर मी परवाच जेव्हा मी दर 15 दिवसांनी गडकरी साहेबांशी बोलत असतो, हा. तर त्यांचा देखील हा प्रश्न होता की तुझ्यावर तुम्ही खड्डे कसे काय बुजवता. हम्म, तर आम्ही एक नवीन इथे एक प्रॉडक्ट तयार केलेलं आहे. हम्म, हम्म. तर त्याचे मी सॅम्पल 8 ते 1 दिवसापूर्वी मी इंडियात पाठवलंय, नागपूरला. हा. ते तिथे पोहोचलं की मग मी येतोय आणि मग जरा थोडंसं साहेबांना डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवणार आहे की दॅट इज हाऊ इट, आणि इट वर्क्स. आणि म्हणजे तो पाण्यामध्ये पण ते म्हणजे इनफॅक्ट पाणी असलं खड्ड्यात तर ते अधिक चांगलं आहे, कारण त्याची रिॲक्शन होते. बर बर बर. तर म्हणजे हे उद्योग चालू आहे हा, हा. माझ्याकडून. एक एक सांगा मला की तुम्ही आता म्हणालात की 100 किलोमीटरच्या क्षेत्रफळामध्ये स्टील इंडस्ट्रीच्या असे रस्ते बनवणं हे किफायतशीर आहे, परंतु हो. रस्त्याला वारंवार खड्डे पडणं, सरफेसिंग करणं, त्याचा खर्च. दुसरी गोष्ट अशी की खड्ड्याच्या रस्त्यामुळे वाहनांचं होणारं नुकसान, ट्रॅफिक जॅम, या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार केला तर 100 किलोमीटरच्या पुढे जाऊन जरी महाग पडलं तर देखील असे रस्ते करावेत असं वाटत नाही का तुम्हाला? वाटतं ना, कारण काय की प्रत्येक प्रोजेक्टची ना इकॉनॉमिकल वायबिलिटी वेगळी असते. हा. मी जनरल स्टेटमेंट केलं की 100 किलोमीटर पर्यंत ते ठीक असतं, पण हा. तुम्ही ओव्हरऑल बघायला गेलात ना, हा. म्हणजे आता मी तुम्हाला जी दुसरी केस स्टडी दाखवली तर त्याच्यामध्ये असं होतं की नॅचरल मटेरियल हम्म. हे म्हणजे त्याची जी खाण होती ही तिथे बांधतात तिथे बाजूला होती 2 किलोमीटर वरती. हम्म. पण ऑस्ट्रेलियन सरकारने सांगितलं की नाही नाही नाही, तुम्ही नॅचरल मटेरियल वापरायचं नाही, 20 किलोमीटर पासून लांबून तुम्ही वेस्ट मटेरियल आणा. तर हा ज्याला आपण सस्टेनेबिलिटी म्हणतो, होय. तर तो एकदा कन्सेप्ट आणला की हा. मी एक दुसरा प्लॅटफॉर्म आहे आपला सोशल असा, गरजे मराठी म्हणून. होय. होय. आनंद गानूनी ती स्थापन केली आहे 5-7 वर्षावर. आणि आमचे ॲडवायझर आहेत डॉक्टर रघुनाथजी माशेलकर, होय. होय. युनिव्हर्सिटीचे. तर तर त्यावेळेला आम्ही जेव्हा सस्टेनेबिलिटीवरती बोलत होतो तर तेव्हा आम्ही सांगितलं, तेव्हा एक नवीन शब्द मी इंट्रोड्यूस केला की सस्टेनिया. हे थोडक्यात काय की तुम्हाला एखाद्या गोष्टीचा फोबिया असतो ना, हम्म. तसा तो सस्टेनिया पाहिजे तुमच्या मनात पाहिजे की नाही, हे वेस्ट प्रॉडक्ट आहे, हे मी वापरणार आहे, हे जगात वापरलं जाते, मग आता इथे का नाही? हम्म. हे एकदा तुमच्या मनात आलं. आणि भारतामध्ये देखील तुम्ही बघा, लहान लहान म्हणजे मी आता परवा ठाण्यामधल्या आमच्या सरस्वती हायस्कूल जी आहे, दिघेश पूर्वीची टिळक सरांची शाळा, त्या शाळेत गेलो होतो. तर तिथे किती या सस्टेनेबिलिटीवर म्हणजे मोठा शब्द नसेल पण ते एन्व्हायरमेंटल वरती खूप चांगलं चांगलं काम करतायत. हम्म. एक एक शेवटचा प्रश्न विचारतो की हा हा चा थर रस्त्याच्या खाली असा देतात, तो आणि तुमचा स्लॅगचा रस्ता, या दोन्हीमध्ये टिकाऊपणामध्ये काय फरक पडतो? फ्लॅगचा रस्ता हा कधी पण चांगला, याचं कारण हा. त्याची जी सिमेंटेशन मी पहिल्यांदा जसं दाखवलं हा. की सिमेंटेशन जी ऍक्शन आहे ना हा. त्याची कंटिन्युअस आहे. वाईल कॉन्क्रीटची जी ऍक्शन असते, हा. कॉन्क्रीट हे 28 दिवसानंतर
हम्म. ते एका लेवलला येऊन थांबतं. त्याच्यानंतर त्याची स्ट्रेंथ ही डिझाईन मध्ये घेतली जात नाही. स्लॅगचं मात्र तसं नाहीये. हम्म. ती स्लॅगची स्ट्रेंथ हा दिवसेंदिवस वर्षानुवर्षे वाढत जाते. अच्छा अच्छा. म्हणून म्हणून मी ऑलवेज क्लेम की अरे स्लॅगचे रस्ते हे चांगले आहेत. नाही नाही, मी प्लास्टिकचा थर म्हणत होतो, प्लास्टिकचा थर. प्लास्टिकचा थर, प्लास्टिकच्या मध्ये मी खरं सांगतो माझा अजून तेवढा अभ्यास नाहीये. एक मात्र प्लास्टिक मध्ये काय की परत दोन टाईपची प्लास्टिकचे आहेत. एक HDA म्हणजे हाय डेन्सिटीचं आहे हो हो. बरं का, ते तुम्हाला ते सेपरेट करावं लागतं आणि त्याची जी क्वालिटी आहे ती मेंटेन, त्याचे व्हॉल्यूम हम्म. हा जरा अजूनही डिफिकल्ट पोर्शन आहे. खरगपूर IIT मध्ये मी एका प्रोजेक्टला मी गेलो होतो, तर तेव्हाही ते करत होते उद्योग, पण अजूनही ते तेवढं सक्सेसफुल नाहीये. मी व्हॉट्सअपवरती पाहिलंय, पण व्हॉट्सअपवरती कितपत विश्वास ठेवायचा हा जरा शंका वाटते. बर बर बर, ठीक आहे ठीक आहे. आता श्रोत्यांमधून कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर का विचारा. नाव सांगा आणि प्रश्न विचारा. हॅलो हा बोला. सर, नमस्कार. मी तनिष्क हिराव बोलतोय मुंबईहून. हा. तर सर, पहिला प्रश्न, दोन प्रश्न आहेत माझे बेसिकली. पहिला प्रश्न असा आहे की ऍस्फाल्ट जे असतं, डांबर म्हणतो मराठीत त्याला, ते एक पेट्रोलियम बाय प्रोडक्ट असतं. तर त्याचं जे बाइंडिंग जे असतं ते नॅचरली ते स्टिकी असतं, त्यामुळे ते बाइंडिंग घट्ट होतं त्याचं. त्याच प्रकारे स्लॅगचं बाइंडिंग कसं करतात सर? आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे, थर्मल एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन हे वायबल आहे का स्लॅगसाठी? जसं आपण उन्हात जे असतं एक्सपान्शन जॉईंट सोडतो आपण, आपण रस्ते बनवताना, तसं स्लॅग मध्ये पण आपल्याला सोडायला लागतं का? ओके. नंबर वन, पहिला जो तुमचा प्रश्न होता की बाइंडिंगचा ऍग्रिगेटचा, तर स्लॅगच्या बाबतीमध्ये आणखी नॅचरल मटेरियलच्या बाबतीमध्ये तुम्ही बघायला गेला तर बॉन्डिंग एकच असतं. कारण बिच्युमेन पासून जे बॉन्डिंग होतं, जेव्हा तुम्ही डांबर प्लांटमध्ये तयार करता तेव्हा तुम्ही लाईम 2% ऍड करतात. स्लॅगमध्ये लाईम हे ऑलरेडी असतंच. त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतो स्लॅगवाले की तुम्हाला वेगळं लाईम घालायची आवश्यकता नाहीये. स्लॅगमध्ये मुळातच लाईम आहे, CaO आहेच. सो ऑब्व्हियसली यू डोंट नीड सेपरेट. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आणखीन एक फायदा असा आहे की स्लॅग जेव्हा तुम्ही क्रश करता तेव्हा त्याचा सरफेस हा 100% रफ असतो. वाईल नॅचरल मटेरियलचा इज अबाउट 70% मटेरियल सरफेस बरं का, हे रफ असतं. पण स्लॅगचा 100% असतो, त्याच्यामुळे त्याचं बॉन्डिंग आणखीन चांगलं होतं. तुमचा दुसरा प्रश्न होता की कॉन्क्रीटच्या याच्या संदर्भात जसं आपल्याला एक्सपान्शन जॉईंट, तर तसं एक्सपान्शन जॉईंट करण्याची काही आवश्यकता पडत नाही, पर्टिक्युलरली विथ द ब्लास्ट फर्नेस स्लॅग. जेव्हा स्टील स्लॅग जेव्हा तुम्ही वापरता रस्त्यासाठी तर त्याला एक्सपान्शन इश्यू असतो. पण म्हणून CRRI जी आपली भारतातली संस्था आहे, सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट, त्यांनी एक स्पेसिफिकेशनली क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की जेव्हा स्लॅग तयार होते तेव्हा त्याचं एक्सपान्शन हे 4 ते 6% असतं, किंवा जगात कुठेही 4 ते 6% असतं. पण त्याच्यावरती तुम्ही प्रोसेस केलं, नुसतं पाणी जरी वापरलं सरफेसला, फिनिश प्रॉडक्टला, तर त्याचं एक्सपान्शन 2% कमी होतं आणि मग तुम्ही ते रेग्युलरली वापरलं तरी चालतं. देयर इज नो नीड फॉर सच एक्सपान्शन जॉईंट्स. एक सांगतो तुम्हाला. मी एकेकाळी एसओ मध्ये काम करत होतो आणि त्या तिथे राजामणी नावाचे इन्स्ट्रक्टर होते. ते तासभर लेक्चर दिल्यावर म्हणायचे, आय सी ए कन्फ्युजन ऑन युअर फेस, आय हॅव डन माय जॉब, नाउ यू विल कम आउट ऑफ दिस कन्फ्युजन बाय थिंकिंग इंडिपेंडेंटली. सर देशपांडे, हा मी पाटकर बोलतो. मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा, विचारा विचारा. डॉक्टर जोशी सर, तुमचं प्रेझेंटेशन फारच चांगलं होतं. प्रश्न असा आहे की जेव्हा आपण फ्लायओव्हर बांधतो हो. रस्त्याच्या वरती, तेव्हा या स्लॅगचा कसा उपयोग करणं ऑप्टिमल राहतं? अतिशय चांगला प्रश्न आहे. जेव्हा फ्लायओव्हर, जेव्हा ब्रिजेस बांधतात ना, हा. तेव्हा लोड इज अ व्हेरी क्रिटिकल असतं. त्यामुळे ब्लास्ट फर्नेस स्लॅग जी पहिल्यांदा तुम्हाला दाखवली ती जर मिळाली
तर त्याचा बेस लेअर अतिशय उपयोगी असतो, कारण नॅचरल मटेरियल जे असतं ते 2.4 टन्स पर मीटर क्यूब अशी डेन्सिटी असते, वाईल ब्लास्ट फर्नेस स्लॅगची 2 टन्स फक्त असते. त्याच्यामुळे ते मटेरियल लायटर असतं. मात्र इट गोज अगेन्स्ट स्टील स्लॅग, आणि स्टीलची डेन्सिटी जास्त असते. त्याच्यामुळे ब्रिज बांधल्यानंतर त्याच्यावरती डांबरामध्ये स्टीलची खडी वापरू नका, असं स्ट्रॉंगली मी रेकमेंड करेन. पण त्याचा जो बेस लेअर आहे तो मात्र आवर्जून ब्लास्ट फर्नेस स्लॅग मिळाली तुम्हाला तर ते जरूर वापरा, कारण त्याचा टेक्निकली तुम्हाला लोडिंगला फायदा आहे. धन्यवाद. आणखीन कोणाचा प्रश्न आहे? नाही. आपण मग आता याचा समारोप करूया. डॉक्टर विजय जोशी, पहिली गोष्ट अशी की तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन त्या तिथं मोठा दिग्विजय प्राप्त केला आणि ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया मिळाला, म्हणजे पूर्वी मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले तसा हा भाग आहे. अभिनंदन त्याच्यासाठी. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही संशोधन करून स्लॅग वापरून रस्ते बांधले आणि त्याचा अनुभव जगाने घेतला, किंवा त्यांच्याकडनं तुम्हाला सातत्याने मागणी असती. आणि भारत हा देश या बाबतीमध्ये मागास आहे, म्हणजे मागणी करण्यामध्ये, परंतु तिथेही आता हालचाल सुरू झाली आहे. आणि आमचे रस्ता बांधणी मंत्री नितीन गडकरी हे या बाबतीमध्ये खूप चांगली भरारी मारतायत, तेव्हा तेही तुमची मदत घेत आहेत. आणि विशेषतः तुम्ही आता इथं भारतात आल्यानंतर खड्डे भरणीबद्दल ज्या गोष्टी सांगणार आहात त्याच्यामध्ये आम्हा मुंबईकरांना अधिक रस आहे. त्याचं कारण पावसाळ्यात खड्डे पडतात आणि पाऊस चालू असतो आणि खड्डे त्याच वेळेला भरून त्याचा उपयोग होत नाही. पण आता तुम्ही म्हणता उलट हे पाणी त्याला अधिक उपयोगाचं आहे, तेव्हा आम्ही त्याच्याकडे मोठ्या आशेने पाहतो. अपेक्षा अशी करतो की 2025चा पावसाळा आम्हाला सुसह्य होईल. आपल्या या भाषणाबद्दल मी आपले पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. एक छोटा प्रश्न देऊ का? हा बोला. मगाशी अनम्यूट होत नव्हतं, त्यामुळे जरा वेळ गेला अनम्यूट करण्यात. हा, विजयजी, एक सर्वांच्या माहिती करता कॉस्ट कंपॅरिझन कसं काय असतं हे थोडं सांगितलं तर छान होईल. हे आपला नॉर्मल रस्ता आणि हा स्लॅगचा रस्ता. ओके. आता नंबर वन स्लॅगच्या बाबतीमध्ये असं आहे की ते रिसायकल मटेरियल आहे. बरोबर. आता तेव्हा तुम्ही ते हृदयावरती हात ठेवून म्हणजे ठरवायचंय की मला वेस्ट मटेरियल वापरायचं आहे. वेस्ट, बरं का, महत्वाचा मुद्दा आहे. वेस्ट मटेरियल वापरायचं आहे का मी नॅचरल मटेरियल वापरणार आहे? एक. नंबर 2, दोन्ही ठिकाणी प्रोसेस इन्व्हॉल्ड आहेच, कारण तुम्हाला स्लॅगची देखील 1 नंबर आणि 2 नंबर खडी तयार करावीच लागते. जसे तुम्हाला नॅचरल म्हणजे दगडाच्या खाणीमध्ये करावी लागते तशी इथेही करावीच लागते. त्याच्यामुळे तसा कॉस्ट बघायला गेलं तर सिमिलर पडेल इन टर्म्स ऑफ द ऑपरेशन वाईज. पण मी तुम्हाला पहिला जो माझा क्रॉस सेक्शन दाखवला होता की जेव्हा तुम्ही स्लॅग वापरता तेव्हा त्याचा थिकनेस कमी होतो रस्त्याचा. म्हणजे नॅचरल मटेरियलचे जेव्हा तेव्हा त्याचा जो लेअर जो होता तो 250 लेअर किंवा 225 नॅचरल लेअर, वाईल वेन आय एम युझिंग द स्लॅग आय एम रिड्युसिंग इट दॅट लेअर. त्याच्यामुळे तुला मटेरियल कमी लागतं. तुझं प्रोजेक्ट 3 वर्षाची ऐवजी 2 वर्षात तयार होतं, 2.5 वर्षात होतं तयार. रस्त्यावरचे ट्रक कमी होतात. एकदा रस्त्यावरचे ट्रक कमी झाले की मटेरियल ज्या रस्त्यावरून येतं त्याचं देखील लाईफ वाढतं. हे सगळे जर मुद्दे विचारात घेतले तर स्लॅग इज ऑलवेज, किंवा कुठलंही, नॉट ओनली स्लॅग बरं का, रिसायकल मटेरियल. मी आता आणखीन एक, म्हणजे आता बोलता तुम्ही म्हणाल म्हणून मी आता आणखीन एक उद्योग केला की डांबरामध्ये तुम्ही बघा आपण नॅचरल मटेरियल म्हणून वाळू वापरतो. तर वाळू काय आहे, तर वाळू SiO2 आहे. तर त्याच्याऐवजी मी काय केलं की म्हणजे आता सॉरी टू से की म्हणजे सॉरी काय दिस इज फॅक्ट की ऑस्ट्रेलियामध्ये बियर प्रचंड प्रमाणात प्याली जाते. तुम्ही क्रिकेटच्या मॅच वेळा बघत असाल तर त्या ज्या बियरच्या बाटल्या असतात ना, तर आपल्याकडे जसं मांजा आपण बनवायचो शाळेत असताना, तर ते जी क्रश केली जाते तर सेम काच क्रश केली ती वाळूच्या साईजची बनवली, विच इज
4.75 to 2.36 ती एका गोल पाईपातून जोरात फिरवली, इट्स कॉल्ड व्हर्टेक्स, की त्याने ती राऊंडेड झाली, शार्प एजेस राहिल्या नाहीत आणि आता आम्ही ती वाळू म्हणून वापरतो. त्याचे 2 फायदे असे आहेत की रस्त्यावरती जेव्हा आता गावाकडे आपल्याकडे लाईट नसतात तर तुझ्या गाडीच्या लाईटवरून ते त्याचं थोडंसं रिफ्लेक्शन होतं, त्याच्यामुळे तुला रस्ता कुठे आहे हे देखील समजतं. आणि प्लस नॅचरल मटेरियल जी वाळू जी तुम्ही मुंब्राच्या खाडीतून काढता, तर त्याच्याऐवजी माझ्याकडे बाटल्या फुटलेल्याच आहेत रे, मी त्या फक्त स्क्रीन करतो आणि त्या वापरतो. चल गुड. So these are the few, I mean, once you start thinking out of box, now then there is the sky is the limit. छान छान. एक्सप्लोरिंग करा. मी श्रोत्यांचे आभार मानतो आणि पुढच्या महिन्यातलं 99वावं पुष्प हे दुसऱ्या रविवारच्या ऐवजी तिसऱ्या रविवारी म्हणजे 19 जानेवारीला ऑर्डर ऑफ जर्मनी पुरस्कार प्राप्त झालेले पुण्याच्या आयसर संस्थेमधले डॉक्टर अरविंद नातू यांचं भाषण होईल. त्यांनी अनेक फार्मास्युटिकल कंपनींसाठी मदत केलेली आहे त्यांच्या रसायनशास्त्राच्या संशोधनातून, त्याबद्दल ते बोलतील. आजचा कार्यक्रम संपला. धन्यवाद. त्यांचाही नातूंचाही प्रोग्राम जरूर ऐका, माझे चांगले मित्र. बरोबर आहे. धन्यवाद. परत थँक्यू. परत एकदा मराठी विज्ञान परिषदेचे आभार. बरोबर. धन्यवाद. धन्यवाद.